पब्लिक इथे कशी राहत असेल ना काय माहिती, एवढी घाण आणि एवढी इथे आवाज, इम्पॉसिबल इथे राहणं. विस्तारा आता टेकऑफ साठी उभा इथे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सुधीर ब्रिज ज्योतीमध्ये. आणि आज आपण चाललो अशा एक खास जागी, तिथे आपण लहानपणी बघायचो की आकाशामध्ये एरोप्लेन असे वरती करून आपण बघायचो की किती उंच आहे. पण आजच्या जिथे आपण चाललो आहे ज्या जागेवर, तिथे आपण एरोप्लेन आहे ना एकदम जवळून बघू शकतो. आणि तिथे जायचं कसं आहे वगैरे मी तुम्हाला सगळं सांगेल एकदम व्यवस्थित. आणि तिथे पोचायचं कसं ते पण मी तुम्हाला सांगेल, किती कॉस्ट आहे आणि कसं तुम्ही तिकडे पोचू शकाल. तर आपण जास्त वेळ नको घेऊया आणि आपण चालू करूया. आणि स्पॉटवर पोचल्यावर मी तुम्हाला तिथे सांगेल की आपण तिथे कसं यायचं आहे. तर चला मग. आता आपण आहे ना इथे त्या स्पॉटवर आलेलो आहे आणि तो स्पॉट आहे जरीमरी. आणि तो येतो ऑलमोस्ट कुर्ला एरियामध्ये येतो. आणि आपण इकडे आलो आहे ना, ते बाईक घेऊन आलो आहे. तर तुम्हाला इथे कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता हा जो मागचा रोड आहे ना माझ्या इथं, हा साकी नाक्यावरून इकडे येतो. तर तुम्ही साकी नाका मेट्रोला उतरून आहे ना, तिकडनं रिक्षा आणि बस दोन्ही येतात. ते तुम्ही इकडनं येऊ शकता. 10-15 रुपये फक्त ते काय चार्ज करतात. आणि हा बघा, हा जो मागून जो रोड आलाय ना, हा कुर्ल्यावरून आलाय. तर तुम्ही कुर्ल्यावरून पण बस येते इकडे. मला वाटतं 365 नंबरची बस येते, ती तुम्हाला इथे सोडेल. आणि हा बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा माझ्या मागे तुम्हाला लेफ्ट दिसतोय आतमध्ये जायला, तिकडनं आपल्याला एंट्री करायची आहे. आणि आता आपण तुम्हाला मी दाखवतो, समोरून येतो एक विमान, ते तुम्हाला पहिले दाखवतो बाहेरून. आणि ही जी भिंत आहे ना, त्याच्या आतमध्ये एअरपोर्ट आहे. तर आपल्याला तिकडे पण जायचं आहे. तर पहिला आता तुम्हाला बाहेरचं मी दाखवतो. बघितलं, लगेच येतो. आता जे आहे ना, आपण आता या स्पॉटनी आतमध्ये चाललोय. अशी गल्ली आहे आतमध्ये जायला. आणि ह्याच्या मागे जो आहे तो एअरपोर्ट आपला इंटरनॅशनल. तर आता आपल्याला पण इथला रस्ता माहिती नाही, पण आपण शोधत शोधत चाललोय. इथे तुम्ही येणार ना, तर तुम्ही पण इकडे विचारत चला कसं जायचं ते. आता जे आहे ना, आपण आता या स्पॉटनी आतमध्ये चाललोय. अशी गल्ली आहे आतमध्ये जायला. आणि ह्याच्या मागे जो आहे तो एअरपोर्ट आपला इंटरनॅशनल. तर आता आपल्याला पण इथला रस्ता माहिती नाही, पण आपण शोधत शोधत चाललोय. इथे तुम्ही येणार ना, तर तुम्ही पण इकडे विचारत चला कसं जायचं ते. आता आम्ही विचारत इकडनं पुढे चाललोय. आणि इथे प्लेनचा आवाज एवढा आहे ना, तुम्हाला आवाज येतोय की माहिती नाही, पण इथे जी माणसं राहतात ना, ही कशी राहतात ती मला माहिती नाही, कारण का खूप आवाज आहे. आता मी इकडनं चाललोय ना, हा तुमच्या बघशाल ना, इथे मागे माझ्या मागे बघाल ना तुम्ही, इथे कचरा किती आहे बघा. घाण कम चालली. इथली पब्लिक इथे कशी राहत असेल ना काय माहिती, एवढी घाण आणि एवढी इथे आवाज, इम्पॉसिबल इथे राहणं. तर आपल्याला काय कशी लेणं देणं नाही. आपण तर प्लेन एक्सप्लोअर करायला आलोय. तर पुढे चालत जाऊया आपण. विचारत पुढे चालले. तर हे छोटे मेहमान आपल्याला इथे भेटले. तो यहाँ से आगे जाने का है. और आपको ये आवाज का इधर प्रॉब्लम नहीं होता है क्या? बहुत प्रॉब्लम होता है ना. क्या बात कर रहे हैं. अरे बाप रे. तो आप लोग रहते कैसे इधर? आदत पड़ गई अभी तो. बहुत ठंडी हवा आती है. अरे बाप रे. तो हे इकडचे लहान मुलं आहेत, त्यांनी इकडची परिस्थिती मला सांगितलेली आहे. तर आता हीच लहान मुलं आपल्याला रस्ता दाखवतील पुढे. तर आपण यांच्याबरोबर पुढे जाऊया. तर चला मग आपण यांच्याबरोबर पुढे जाऊया. चला. या अशा वरती शिड्या आहेत जायला.
आणि हा समोरचा रस्ता इकडनं आपण आलो होतो आणि लहान पोरांनी आपल्याला इथपर्यंत सोडलंय. इथे बकऱ्या बिकऱ्या सगळे काय 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 आहेत. चला आता वरती जाऊया. या रस्त्याने ना आपण असं वरती आलो होतो इकडनं. हे बघा ह्या पायऱ्या आहेत इकडे. या पायऱ्या इकडे येऊन आहे बघा अशा स्पॉट आहे इथे आणि या स्पॉटवर नाही बघा अशी माणसं इकडनं बघत असतात. आणि मग बघा इथे बसून पण तुम्ही व्ह्यूचा हे घेऊ शकता, मजा घेऊ शकता. हा बघा लँडिंग झालेला आहे काय मित्रांनो. हा इथला नजारा आहे. एक साइड एअरपोर्ट आहे आणि एक साइड इथे हा बघा स्लम एरिया आहे. इथे झोपडपट्टी वगैरे इथे. या लोकांना ना खूप त्रास होत असतो या आवाजाचा आणि इथे खूप खतरा पण असतो या लोकांना. आणि पावसामध्ये हे लोक बोलतात की खूप जास्तच खतरा असतो. आणि हा समोर जो आहे ना आपला श्री छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनस हा एअरपोर्टचा आपलं हे आहे. आपण इकडनं प्लेन पकडण्यासाठी जातो आणि तुम्हाला सगळे प्लेन इकडे दिसणार आहे बघा. हे सगळे इथे उभे आहेत इथे प्लेन. तुम्हाला मी इकडनं दाखवतो असे बघा. हा पूर्ण आपला एअरपोर्ट आहे. हे बघा सगळे आपापल्या ठिकाणी त्यांचे प्लेन उभे आहेत. जेवढं पॉसिबल आहे मी तुम्हाला तेवढं दाखवत आहे. हे बघा इथे प्लेन आता आहेत ना लाईनीमध्ये लागलेले आहेत टेक ऑफ करण्यासाठी. आणि हा बघा हा प्लेन आता टेक ऑफसाठी रेडी आहे इथे. आणि ते आवाज खूप येतोय हा. पण इथे बघायला एवढी मजा येते ना. टेक ऑफसाठी रेडी आहे प्लेन आता. टेक ऑफ करताना केवढा आवाज येतो. आणि हा टेक ऑफ जो असतो ना हा पायलटसाठी खूप डिफिकल्ट सेशन असतो हा. आणि हा आता मी तुम्हाला झूम करून दाखवतोय कारण का खूप लांब आहे इकडनं. आणि फायनली हा टेक ऑफ झालेला आहे. आता टेक ऑफ झाला आहे ना तर आता इकडनं एक लँड पण होईल. एक म्हणजे इथे हर 3 ते 5 मिनिटांनी इथे टेक ऑफ आणि लँडिंग होत असते. बघा आता हे प्लेन थांबलेत ना. हे आता कोणतरी लँड झाला ना प्लेन तर हा मागचा आहे तो टेक ऑफ घेणार. हो का आता आपण त्याची प्रतीक्षा करतोय लँड व्हायची. हा बघा हा लँड झालेला आहे आता इथे. लँडिंग बघायची किती स्मूथ करतात आहे. आणि आता हा वाला जो इथे उभा होता ना तो आता टेक ऑफसाठी परत रेडी आहे. आणि आता त्याच्या मागे विस्तारा. म्हणजे इथे एका मागोमाग एक आता प्लेन रेडीच असतात टेक ऑफ करायला लँडिंग करायला. आपला एअरपोर्ट एवढा मोठा आहे ना नजर जाय तिथपर्यंत तुम्हाला दिसेल. तर आता इंडिगोची टेक ऑफ आहे. बघा एवढ्या जवळून प्लेन तर मी खूप पहिल्यांदा बघतोय. ऍक्च्युली मी बसलो पण आहे प्लेनमध्ये. ओ काय आवाज आहे जबरदस्त. मी तुम्हाला झूम करून दाखवतो एकदम मतलब व्यवस्थित तुम्हाला दिसेल ते. आणि तुम्ही पण तो एन्जॉय करशाल. बघा टेक ऑफ टेक ऑफ टेक ऑफ टेक ऑफ फायनली. चला आता हा बघा
आता विस्ताराची बारी आहे. तर विस्तारा पण त्या कारणास्तवच थांबलेला आहे की कोणताही प्लेन आता लँड होईल. आता आपण त्या लँड होणार त्या प्लेनच्या प्रतिष्ठेमध्ये आहे. पण इथे हाँ हाँ तुम लोग एक साइड में इधर खड़े हो जाओ. अब आला इंडिगो आला लँडिंगसाठी. लँड झाला. हा लँड झाला. ओ चलो आता विस्ताराची बारी आहे लँड व्हायला, सॉरी टेक ऑफ व्हायला. असा प्रोसेस हा जो आहे ना इथे चालूच असतो. थांबला इथे प्लेन, पण कोणता जरी तिकडनं उतरण्यासाठी रेडी असेल म्हणून ह्याला थांबवलं इथे. तर आपण तो पण बघूया कोणता आहे तो. कधी कधी लेट पण होतं त्याला. पण इकडं जी बघायची मजा आहे ना खूप अलगच आहे. जे आपण लहानपणी बघायचो ना, मी तुम्हाला पहिलं बोललो वरती एकदम आकाशामधला, ते आता आपण इकडं ना खूप जवळून बघू शकतो. आणि काही चार्जेस नाही ते यायचं. कसं आहे ते मी तुम्हाला तिकडे सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. नाही समजलं तर ही लहान लहान मुलं इकडे आहेतच सांगायला. तर आपण त्या प्लेनच्या प्रतीक्षेमध्ये आहे, तो लँड होईल. हा विस्तारा आता इथे थांबलेला आहे टेक ऑफसाठी. पण आला आला ना आला. आणि देखते रहना जरा छोटे. आणि हा एक आता इकडनं मागून येतोय टेकऑफसाठी. आणि हा लँड झालेला आहे आता इथे स्पाइस जेटचा. हा प्राइवेट जेट है. हाँ ये आने वाली बहुत आवाज़ करेगी ना ये. हाँ ये जेट है ना, ये जेट है. ये बहुत रफ से उड़ती है. प्राइवेट है ना ये. पहला अभी ये जाएगी ना विस्तारा, पहला विस्तारा उड़ेगी. स्पाइस जेट आता उडायला रेडी आहे. आणि हा जो छोटा आला ना हा एअरलाईन, हा बघा हा एवढा आवाज करतोय ना, हा एवढा आवाज करतोय ना, बाप रे. माझा आवाज येतोय की तुम्हाला माहिती नाही. हे बघा हे दोन प्लेन आता उडायला रेडी आहेत. पण आता हा विस्तारा पहिला उडणार आहे. आपण विस्ताराची आता आपण टेक ऑफ बघूया. आणि त्याच्यानंतर जो आहे ना हा वाला आहे एअर इंडिया जेटवाला आहे हा. आम्ही या प्लेनने ना आम्ही इथे चिपी विमानतळाला गेलो होतो. खूप मस्त होता. आता ह्याची मजा बघायची आपल्याला. हा हाय छोटा पण याचा आवाज बघा किती मोठा आहे आता. आणि हे बघा लाईनीमध्ये आहेत ना सगळे प्लेन लागलेले आहेत तिथे एका मागोमाग एक. आता आवाज बघा फक्त.
आणि हा टेक ऑफ व्हायला रेडी आहे. जेट आहे हा, बघा किती स्पीडनी चाललाय हा बघा. आणि त्याचा आवाज एवढा येतो ना इथे, तुम्हाला येतोय की माहिती ना, पण इथे खूप आवाज येतोय. टेक ऑफ, टेक ऑफ आणि टेक ऑफ. मस्त एकदम. आणि आता जो बारी आहे ती इंडिगोची आहे. आणि त्या मागे बघा हा खूप मोठा प्लेन इथे लागलेला आहे, हा विस्ताराचाच आहे. आता हा प्रोसेस सगळा असा हा चालूच असतो. हे बघायचं इथे अशी म्हणजे इथे एवढी मजा येते ना, इकडे जाण्याचं मनच नाही करत आहे. इथे ना खूप मजा येते. आणि एक गोष्ट इथे आहे की इथे गरमी खूप होते, पण असं मजा पण येते. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल ना, तर तुम्ही संध्याकाळी 4-5च्या नंतर या. आणि इथे सनसेटचा व्ह्यू पण खूप छान येतो. आणि इथे यायचं तर तुम्हाला माहिती आहे कसं यायचं आहे ते, तर आपण थोडं हे पण एन्जॉय करूया. इथे खूप मस्त फील येत आहे. हा, ही जी मुलं आहेत ना, ह्यांनी मला इथपर्यंत घेऊन आलेत. आणि हे मला वाटतं ना हर एक युट्यूबरला इकडे घेऊन येतात आणि खूप चांगलं इकडे मार्गदर्शन करतात. तर या मुलांचं मला खूप थँक्यू बोलावं असं वाटतं. त्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि खूप सारी माहिती इकडे मला त्यांनी दिली. तर एक बार त्यांना थँक्यू. हाय बोलो भाई. चलो अभी आपण व्हिडिओ कंटिन्यू करते. लहानपणी बोलायचं ना की म्हणजे आता मोठेपणी की आपण प्लेनमध्ये बसल्यावर ते एक मजा खतम होते असं होते. मी 2-3 वेळा इथे प्लेनमध्ये बसलो आहे, पण मला ही प्लेन बघायची इच्छा आहे ना, ही कधीच कमी नाही होत आहे. ही असं वाटतं की बघतच राहू असं वाटतंय मला. तर मन नाही भरत आहे. आणि इथे तुम्ही शक्यतो दुपारी 4-5च्या वेळेलाच या. गरमी खूप आहे इथे. आणि पाणी वगैरेची बॉटल कॅरी घेऊन या. विस्तारा आता टेकऑफसाठी उभा इथे. आणि आता हे बघा विस्ताराच्या मागे ना लाईनीमध्ये सगळे प्लेन इथे उभे राहिलेले आहेत, एकामागोमाग एक. हे बघा. आणि जे लँडिंग होतात आहेत ना प्लेन, ते इकडे जाणार आहे त्यांच्या जागेवरती. हे बघा केवढा मोठा प्लेन आहे बघा. हा इंटरनॅशनल आहे मला वाटतं. आता कोणत्या तरी लँडिंग व्हायला उभा असेल इथे. आला. आला लँड. ओके. बघा हा पूर्ण व्ह्यू आहे, किती मस्त वाटतं, छान वाटतं बघा इथे. आपल्याला इथे एक यूट्यूब सब्सक्राइबर अपना फैमिली मेंबर भेटलेला है। आपका नाम क्या है? आर्यन। आर्यन है। तो बहुत अच्छा लगा आपसे मिलके। तो चलो मिलते हैं अभी आप। आता जरा आहे ना आपला व्हिडिओ एंड करायचा टायमिंग आलेला आहे। तुम्ही जेव्हा येशील ना इथे, ही मुलं ना इथेच खेळत असतात, तर तुम्हाला हे लोकांना नाही समजलं ना तर ही मुलं तुम्हाला तिकडे घेऊन जातील। या तिघांपैकी या चौघांना ती लहान लहान मुलं असतात, ती तुम्हाला तिकडे घेऊन जातील। तर त्या स्पॉटवर तुम्ही जाऊन तिकडे एन्जॉय करू शकतात। पण संध्याकाळच्या वेळेला या मी तुम्हाला कसं याचं वगैरे सांगितलेलं आहे। तर आता आपण इथे व्हिडिओ एंड करतोय। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि हो, आता गरमीचे दिवस आहेत, थोडा प्राणी पक्ष्यांना बाहेर पाणी ठेवत जावा, स्वतःची काळजी घ्या आणि तिथपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. गुड बाय. गुड बाय. Goodbye.